मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. क्रमशः कादंबरी वाचन. कादंबरीचं नाव पळस फूल. भाग 22. तिने सांज तळली. म्हातारीनं देवापुढं सांजवात लावली. मधल्या सोप्यात भिंतीला पाठ लावून गिरजा बसली होती. आपल्याच विचारात गढून गेली होती. आपल्यावर गावातील भोळ्या भाबड्या माणसांचा किती जीव आहे. भावकीतील माणसं आपल्या शब्दाबाहेर नाहीत. दादासाहेबांनी तर रक्ताच्या नात्यानं बहिणीसारखी आपल्यावर माया लावली. सत्तेचं भावाचं घर मिळालं. देवासारखी आईच्या रूपानं माया लावणारी सासू मिळाली. आणि मी दिवसा मर्दानेसारखं जगतो आणि रात्र झाली की द्यायच्या भुकीसाठी नको नको ते करतो. द्यायचं लटकं सुख असं सोजणं बरोबर नाही. किती चुकीची वाट. आपलंच मन आपल्या ताब्यात नाही. कसं व्हायचं? आपलंच मन आपल्या ताब्यात नाही ठेवलं तर जगावं तरी का? भाऊजी भोवती गुंजी घालणारं मन आवरलं पाहिजे. सत्वानं जगायला पाहिजे. तोल जाऊन चालणार नाही. वाकडं पाऊल पडल्यावर डबरात जवळ येईल. डबऱ्यातनं उठणं माझ्यानं जमणार नाही. समुद्रासारखं आतल्या आत सगळं सोसलं पाहिजे. उबाळ उभीनं द्यायचं सावरणं थांबवलं पाहिजे. मनाला आवर घालायलाच पाहिजे. आपणच आपलं गुरु व्हायला पाहिजे. गिरजानं पक्का निर्धार केला. एका वेगळ्याच इरादानं ती उठली. देवापुढं सांजवात मिनमिनत होती. त्या सांजवातीसमोर जाऊन ती उभी राहिली. माझी मला जन्माची आद्दड घडली पाहिजे. तिनं उजवा हात पुढं केला. जळणाऱ्या सांज वातीवर हाताची बोटं धरली. डोळं झाकलं. खालचा ओठ दाताखाली घट्ट आवळून धरला. पंतीवर भाजून निघणाऱ्या बोटांची कळ ती सोसत राहिली. आई ग आई. एक करून चित्कार उमटला. ऐकून म्हातारी पळतच आली. गिरजा. तिनं तिचा चटकन हात बाजूला केला. मधल्या दोन बोटांची टरारून येणारी फोड बघून म्हातारी कळवळली. आई ग आई. हुंदका अनावर होऊन गिरजा म्हातारीच्या गळ्यात पडली. तिला मिठीत घेऊन म्हातारी तशीच देवाऱ्यापुढं बसली. तिच्या हुंदक्यानं म्हातारीनं वाट करून दिली. म्हातारी तिच्या पाठीवरून दाट केसावरून मायेनं हात फिरवीत राहिली. हळूहळू हुंदकं आतल्या आत धुमसत शांत झालं. तिचा उजवा हात हातात घेऊन म्हातारी म्हणाली, गिरजा लेकी हे काय केलंस ग? माझ्यानं कड सोसवत नाही हो. अगं म्हणून असं करायचं? खुळी नव का ग तू? अगं मी आहे की तुझ्या पाठीशी. तुझ्या ध्यायचं जळणं मला दिसत का नाही? आई आई. गप्पू बघू. अवघड वाटून घेऊ नकोस. मला सगळं दिसतंय आत्ताच आणि असाच कड सोस. वेळ आल्यावर मी तुझ्या मनासारखं करेन. तो नुसती बघत राहा. गिरजानं भरल्या डोळ्याने सासूकडं पाहिलं. तिच्या डोळ्यातील आसू पुसत म्हातारी म्हणली, गिरजा माझ्या मनासारखं सगळं घडत आलं. आता शेवटची एक आशा राहिल्या. तेवढी पुरी करतो बघ. चुकलं माझं. मी असं वागायला नको पाहिजे होतं. चूक तुझी नाही तुझी चूक झाली. आणि तुझी चूक झाली असे म्हणायचं नाही. मी म्हणणार नाही लेकी. अगं द्यायची भूक आहे आणि चूक बी होतच राहणार. वाढता वाढता द्यायची भूक वाढत जाते. ती कमी कशी होईल? ती पेटती आग आहे. उभ्या द्यायला जाळती आगी जाळती बाई. म्हणून असं करायचं असतं का? मला एक सांग गिरजा. झाडाला सोडून सालवी
झाडाला सोडून सावली कुठं आणि कशी जाईल ग. पुन्हा गिरिजानं डोळं पुसलं. तिच्या गालावरून आपले राकट बोटं फिरवत म्हातारी म्हणाली, लेकी, अशा या वागण्यानं बाईच्या ध्येयची भूक भागली असती तर देवादेकानं लग्न नसती केली. आणि हे बघ, आपण तर माणसं, आपलं जगणंच यासाठी आणि मरणही त्यासाठी. झाकल्या पदराखाली सगळं काय झाकून घ्यावं लागतं लेकी. त्या पदरात दान घेताना त्याच मुरवतीनं घ्यावं लागतं, तरच जगण्याला आणि जन्माला मोल आहे. नाहीतर गिरजा, सगळं जिनच माती मोल आहे, जिनच माती मोल आहे. थोडा कडसोस तुला मी पळस फुलाचं दान देणार आहे. धन्यवाद.